मी हे तिथून 4-5 जण 3 बाईकवर आले आणि मी त्यावेळी एक रेस करीत होते गाडीला. मी त्यांना अटकला का बरं रेस न करतो. त्यांच्या गाडीला आहे ना चिकन वगैरेची पिशवी होती. मी बोललो श्रावण नाही तर अलाउड नाही. तर त्यांनी तिघांनी मारलं मला. नंतर लगेच 3 वरती बसला आणि 6 जणांनी मिळून मला मारलं. अच्छा. नंतर तर गणेश आणि पंकज नावाचे 2 कार्यकर्ते आहेत. त्या ठिकाणी गणेश हा चाललेला एकटा होता चाललेला आणि पंकज हा त्याच्यानंतर आला. त्यांना थांबून विचारलं असता त्यांनी सांगितलं का हे कशासाठी चालवलं आहे. तर त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये काय आहे त्या पिशवीमध्ये. तर पिशवीमध्ये मांस आहे. ते मांस कशासाठी चालवलं आहे. पवित्र श्रावण महिना आहे. वरती दिंडीगड आमचा पवित्र स्थान आहे. त्या ठिकाणी आपण असे कृत्य करता कारण याच्या अगोदरही ड्रग्ज वगैरे सगळे जे चरस गांजा वगैरे पिणारे आहेत यांना पकडलेलं आहे. त्यामुळे आपण हे कृत्य करण्यासाठी इथे येऊ नये एवढं विचारलं असता. त्यांच्यामध्ये तुतुमयमय झाली आणि झगडा झाला. मारहाण झाली असेल. मारहाण झाल्यानंतर ते दोघंही या ठिकाणी कंप्लेंटला आले असताना दोघा जणांना मेडिकलला पोलीस घेऊन मेडिकलला गणेश आणि पंकज यांना घेऊन इंदिरा गांधी येथे जात असताना त्यांना गेले असताना आतमध्ये 60-70 जणांचा मॉब त्यांच्या अंगावर धावून गेला आणि लाथाबुक्यांनी त्यांना मारहाण केली रुग्णालयामध्ये. तर हा प्रकार जो आहे तो निंदनीय आहे. त्यामुळे 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा सगळा हा प्रकार आहे.